नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के सकारात्मक निर्णय से देश का पहला एक्यूपेंचर व्यवसाय 2024-25 में शुरू किया गया और इसी एक्यूपेंचर व्यवसाय की विस्तार से जानकारी देने हेतु एक्यूपेंचर व्यवसाय प्रबंधक नारायण नवले ने पत्रकार परिषद आयोजित की व पत्रकार परिषद के माध्यम से छात्रों से एक्यूपेंचर व्यवसाय में प्रवेश लेने की अपील की। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। आज ही पत्रकार परिषद घेतली, काय विषय होता नेमकं ते आजचा जी पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे, खरं मूळ कारण असं आहे की आज जे महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेने कॉलेजेस सुरू केलेले आहेत आणि त्या कॉलेजेसमध्ये शिकवण्यासाठी आणि त्याच्यातून जे विद्यार्थी बाहेर पडणार आहेत किंवा याच्यापूर्वी जे ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी CAE, ज्याप्रमाणे आपण मॉडर्न मेडिसिनमध्ये CME घेतो त्याप्रमाणे कंटिन्युईंग ॲक्युपंक्चर एज्युकेशन हे आज ऑर्गनाईज केलं होतं आणि त्या निमित्ताने मला इथे आज बोलवण्यात आलं होतं नागपूरला आणि त्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या अनुषंगानेच मला सर्वांना आपल्याला माहिती द्यायची वाटते की महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वाकांक्षी एक निर्णय घेतला 2015ला आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेची स्थापना केली। त्यानंतर राज्यातले जेवढे ॲक्युपंक्चरिस्ट असतील, देशातील जेवढे ॲक्युपंक्चरिस्ट असतील त्या ॲक्युपंक्चरिस्टना एकत्र आणून त्यांना नोंदणी देण्यासाठी आपण 10 ऑक्टोबर 2021मध्ये एक पात्रता परीक्षा घेतली ॲक्टमधील तरतुदीनुसार आणि त्यानुसार आज जवळपास 4877 ॲक्युपंक्चरिस्ट व्यवसायींना आपण नोंदणी दिलेली आहेत आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये म्हणजे प्रथमच म्हणजे देशामध्ये प्रथमच आपण महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेमार्फत ॲक्युपंक्चर चिकित्सा पदविका अभ्यासक्रम आपण 2024पासून सुरू केला आहे। 14 कॉलेजेस आपण 2024मध्ये सुरू केले आहेत। यावर्षीचे अभ्यासक्रम आहे आपला यावर्षीचा तो लवकरच सुरू होतो आहे आणि अतिशय चांगला आणि रोजगाराभिमुख असा हा अभ्यासक्रम आहे। फक्त 2 वर्षाचा जर त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला, 6 महिन्याची जर त्यांनी एकदा इंटर्नशिप पूर्ण केली, काउन्सिलकडे रजिस्टर झाला तर त्याला दुसऱ्या दिवसापासून रोजगार मिळतो आणि तो स्वतः उपचार करू शकतो। आता हा जवळपास 14 ठिकाणी एकाच वर्षी सुरू केलेत आपण। जवळपास मुंबई ठाण्यामध्ये 2 आहेत, आपल्या नाशिकमध्ये आहेत, नागपूरमध्ये 2 ठिकाणी आहेत, भंडारा आणि नागपूर, त्याचबरोबर बुलढाण्यामध्ये आहेत, वाशिममध्ये आहेत, त्याच्याचबरोबर औरंगाबादमध्ये आहेत। असे 14 ठिकाणी आपण केलेत आणि अजून 4 ते 5 कॉलेजेस आपले लवकरच सुरू होत आहेत। आता एकच मला एक आग्रहाचं सांगायचं आहे की महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतल्यानंतर जेवढे ॲक्युपंक्चरिस्ट आज रजिस्टर झालेले आहेत याच्या व्यतिरिक्त जर कुणी ॲक्युपंक्चरिस्ट व्यवसाय करत असेल तर त्याला बोगस डॉक्टर म्हणून त्याचं हे धारणा करायची आणि त्याच्यावर ॲक्शन घ्यावी याबाबतच्या सूचना परिषदेने माझ्यामार्फत सर्व कलेक्टरना दिलेली आहेत। त्याच्यामुळे सर्वांनी ही एक काळजी घ्यायची आहे, जर रजिस्टर नसतील तर त्यांनी यापुढे ॲक्युपंक्चरचा व्यवसाय करू नये। नाहीतर जे जो आपला ॲक्ट आहे त्या ॲक्टमधील 26 आणि 27 जे कलमं आहेत त्याच्या अंतर्गत अशा ॲक्युपंक्चरिस्ट विरुद्ध 10,000चा दंड किंवा 1 वर्षाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा या दोन्हीचं प्रावधान आहे आणि त्याचं फेस त्यांना करावं लागणार आहे। हा प्रशिक्षण घेण्याकरिता विद्यार्थ्यांना काय शिक्षण यासाठी 12वी इयत्ता 12वी महाराष्ट्रातून तो झाला असावा आणि तो कोणत्याही शाखेचा असला तरी चालतो। या कोर्सची फीस आपण 75,000 रुपये दरवर्षी म्हणजे 1.5 लाख रुपयामध्ये हा कोर्स पूर्ण केला जातो आणि त्याच्यानंतर त्याचा स्वयंरोजगार आणि अनेक ठिकाणी त्याला रोजगार मिळण्याच्या संधी निर्माण झालेल्या आहेत। इतर अभ्यासक्रमांपेक्षा या अभ्यासक्रमांना जर विद्यार्थ्यांनी जर प्रवेश घेतला तर त्यांचं जो उदरनिर्वाहाचं आहे आणि अतिशय सन्मानजनक त्याला म्हणता येईल, एक डॉक्टर जर लावता येत नसेल तरी एक डॉक्टरकीचा पेशा या विद्यार्थ्यांना करायला मिळणार। त्यानंतर म्हणजे पदविका अभ्यासक्रम सुरू केला। हा पदविका अभ्यासक्रम करताना सुद्धा आपण MUHS जी आहेत आपल्या महाराष्ट्राची जी बॉडी आहेत आरोग्य विज्ञान विद्यापीठ, त्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून रूल्स आणि रेग्युलेशन्स तयार करून घेतलेत। MSR ज्याला म्हणतात ते MSR आपण त्यांच्याकडून तयार करून घेतलेत आणि त्याचबरोबर सिलेबस आहे तो त्यांच्याकडूनच आपण तयार करून घेतला आणि पदविका अभ्यासक्रम एकदा सुरू झाला की आपल्याला
पदवी अभ्यासक्रमसुद्धा MUHS मार्फत सुरू करायचे आहेत. आपल्या परिषदेला पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचे अधिकार आहेत. पदवी ज्या जातील त्या MUHS मार्फत दिले जातील आणि त्यासाठीचा प्रस्तावसुद्धा आम्ही गेल्या वर्षी त्यांना पाठवलेला आहे. लवकरच तो पदवी अभ्यासक्रमसुद्धा आपण सुरू करणार आहोत. आता सध्या आपने जो क्वेश्चन पूछा वो ठीक है कि मराठी ही आपल्या महाराष्ट्राची राजभाषा आहे. आपल्याला मराठीत तो कोर्स चालवू शकतो, पण सध्या हा कोर्स इंग्रजीमध्ये चालवला जातो. परंतु ज्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये क्वेश्चन्स आन्सर लिहायचे आहेत किंवा त्याच्यात पूर्ण करायचं आहे तो मराठीमध्ये सुद्धा करू शकतो. मी नारायण नवले. मी खरं तर जवळपास 42 वर्ष वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन इथे कार्यरत होतो. त्यानंतर या 2012पासून या परिषदेच्या संदर्भात चर्चा सुरू झाली तेव्हापासून मी या परिषदेचं काम पाहतो. 2018पासून मला परिषदेवर प्रबंधक म्हणून नेमलं आणि तेव्हापासून मी हे काम करतो आहे. आता जवळपास 7 ते 8 वर्षापासून 2018पासून मी या परिषदेचा प्रबंधक म्हणून काम बघतो.